गोसावी काय गे? काय चाललंस काय? मी चालले गणपती बाप्पाच्या पाया पडू. गो पण 1.5 दिवसांचे 5 दिवसांचे 11 दिवसांचे सगळे गणपतींचं विसर्जन झाला, मग तू काय चाललंस? मी चाललंय 21 दिवसाच्या गणपती बाप्पाच्या पाया पडू. चला चला तुमका येवा दाखवतोय. हा चल चल. तर मंडळींनो, मी गेले आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील खवळेमा गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊ. या गणपती बाप्पाची प्रथा 325 वर्ष जुनी असा आणि अनोखी सुद्धा. नारळी पौर्णिमेच्या दिवशी खवळे कुटुंबीय शेतातली माती घरात आणतात. या मातीपासून कोणत्याही साच्याचा वापर न करता बाप्पाची मूर्ती बनवतात. ही अशी मूर्ती तयार होता आणि या बाप्पाचा मुकुट पंढरपूरच्या विठ्ठल बाप्पासारखा. जगातलं पहिलं गणपती बाप्पा हा जो 3 रूपात दर्शन देता. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पा विराजमान होतात, या त्याचा पहिला रूप. 5व्या दिवशी बाप्पाक लाल रंग दिला जाता, या त्याचा दुसरा रूप. आणि 21व्या दिवशी म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी बाप्पाक हे पिवळे ठिपके दिले जातात, या त्याचा तिसरा रूप. 4 हातांनी आशीर्वाद देणारो, नवसाक पावणारो ह्यो गणपती बाप्पा हा. बाप्पाच्या दोन्ही खांद्यावर पोपट बसलेले आहेत. उंदीर मामाना सुद्धा मातीचोच हा. याका दुसऱ्या दिवशी विराजमान करतात. या अनोख्या बाप्पाचा दर्शन घेऊक नवस करूक फक्त लांब लांबून येतात. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स याच्यामध्ये सुद्धा या बाप्पाची नोंद असा. तसाच विघ्नहर्ता यो पिक्चर सुद्धा या आमच्या लाडक्या बाप्पावरच प्रदर्शित झाला. मंडळींनो, माझ्या कोकणात म्हणजेच माझ्या सिंधुदुर्गात ह्यो जगातील एकमेव असा गणपती बाप्पा असा जो 3 रूपात दिसता आणि ह्याचो माका खूप सारा गर्व असा. आणि मंडळींनो, तुम्ही कधी येतात खवळे महागणपती बाप्पाचा दर्शन घेऊ आणि ह्यो नवसाक पावणारा सुद्धा बाप्पा. मग बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय.